नमस्कार मित्रांनो, मी प्रदीप हुंडे. तर मी सकाळ सकाळी एका सीईटीच्या मुलाचा फॉर्म भरत होतो. तर त्या ठिकाणी मला एक बग पाहायला मिळाला सीईटी सेलचा. तर तो बग मी तुमच्या पुढे पर्यंत शेअर करतो. तर तुम्ही पाहू शकता, आपण न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक केल्याच्या नंतर आपल्या पुढे एक लॉग इन विंडो ओपन होते, बरोबर. तर या ठिकाणी आपण लॉग इन क्रेडेन्शियल यूज करून साइन इन केलं. तर साइन इन केल्याच्या नंतर मी या स्टुडंटचा फॉर्म भरत होतो. ओके, सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस कॅप रजिस्ट्रेशन. तर सीईटी सध्या वेबसाईट पण थोडीशी लोडवर चालते. ओके, तर इथं आपण समजा स्क्रुनिटी सेंटर म्हणजे एस सी व्हेरिफिकेशन न करता समजा आपण जर डायरेक्ट फिल किंवा एडिट ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये जर गेलो. ओके, तर सर्वप्रथम रजिस्ट्रेशन डिटेल्सवर आपण क्लिक केल्याच्या नंतर आता हे या ठिकाणी रजिस्ट्रेशन डिटेल्स या स्टुडंटचे ओके दिसत आहेत, म्हणजे निर्भय सतीश मराडे याचं नाव आणि हा मी भरलाय फॉर्म. ओके, तर हा इथं ओके दिसतोय. ओके, याचा ऍप्लिकेशन आयडी पण इथं आहे. पण महत्वाची गोष्ट म्हणजे नक्की प्रॉब्लेम काय आलाय वेबसाईटमध्ये. तर तुम्ही पाहू शकता, मी पुन्हा जर या रजिस्ट्रेशन डिटेल्सवर क्लिक केलं, चेंज झालं नाव. ओके, लावण्या भूषण. ओके, देन पुन्हा एकदा जर क्लिक केलं तर पुन्हा एकदा नाव चेंज झालं, सर्व सतीश. ओके, तर या पद्धतीने त्याचे पूर्ण डिटेल्स म्हणजे त्याचा पूर्ण फॉर्म मी इथून ऍक्सेस करू शकतोय. तर मित्रांनो, ही पूर्ण सीईटी सेलची चूक आहे. ऍज अ वेब डेव्हलपर मी 4 वर्ष कॉम्प्युटर इंजिनिअरिंग केली. हा एकदम साधा बग आहे. सीईटी सेल याच्यावर काम करू शकते किंवा वेबसाईट अजून स्ट्रॉंग बनवू शकते. पण मित्रांनो, ते काम सीईटी सेल कडनं केलं जात नाहीये. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता, स्टुडंटचा डाटा एवढा क्रेडेन्शियल डाटा, स्टुडंटचा एवढा महत्वाचा डाटा डायरेक्ट सीईटी सेल असं फेकतंय. थोडक्यात जर सांगायचं म्हणलं तर डायरेक्ट फेकतंय स्टुडंटचा डाटा. हे पहा, तुम्ही इथं पाहू शकता, प्रत्येक स्टुडंटचा इथं डाटा दिसतोय. हे तुम्ही जर रिफ्रेश पण केलं आणि हा बग मला समजलं कसा, ज्यावेळेस मी फॉर्म भरत होतो, तर त्यावेळेस मी सहज एक रिफ्रेश बटनावर क्लिक केलं आणि रिफ्रेश केल्याच्या नंतर मी मागे येऊन चेक केलं की कॅन्डिडेट फुल नेम तर वेगळंच दाखवत आहे आणि मी तर वेगळ्याच कॅन्डिडेटचा फॉर्म भरत होतो. तर हा सीईटी सेलचा बग आहे. हा व्हिडिओ तुम्ही लवकरात लवकर सीईटी सेल पर्यंत पोहोचवा. मी एक 10-15 मिनिटात युट्यूबवर हा व्हिडिओ अपलोड करेल. तर सीईटी सेल पर्यंत कोणती त्यांची ऑथॉरिटी असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा की असे हे काम करताय विद्यार्थ्याकडून हजार हजार रुपये फी घेताय. ओके, विद्यार्थ्यांना एवढं सांगताय आम्ही एवढे स्टँडर्ड, असले कामं सीईटी सेल करताय मित्रांनो. तर टेक्निकल एज्युकेशन चंद्रकांत दादा पाटलापर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे. तर यासारखी म्हणजे ही खूप हा डाटा लिकेज होणं म्हणजे ही खूप महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो. म्हणजे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, या स्टुडंटचा पूर्ण डाटा माझ्याकडे, या स्टुडंटचा मोबाईल नंबर माझ्याकडे सध्या इथं, ईमेल आयडी या स्टुडंटचा दिसतोय, या स्टुडंटचा ऍड्रेस इथं दिसतोय, बरोबर. त्याचसोबत या स्टुडंटचा मी इथं सेव्ह अँड प्रोसीड करून ऍप्लिकेशन फॉर्म पण कम्प्लीट करू शकतो. हे तुम्ही पाहू शकता. हे पहा मित्रांनो, डायरेक्ट ऍप्लिकेशन फॉर्म म्हणजे एवढं महत्वाचं. हा स्टुडंट पुढे 4 वर्ष काय करणार आहे हे या ऍप्लिकेशन फॉर्मवर डिपेंड करतंय. आणि हा ऍप्लिकेशन फॉर्म असा रस्त्यावर फेकल्यासारखा हा ऍप्लिकेशन फॉर्म इथं दिसतोय. तुम्ही पाहू शकता, मी रिफ्रेश करतोय इथं आणि वेगवेगळ्या कॅन्डिडेटचे डिटेल्स एकच जात आहेत, एकच जात आहेत. तर हा बग लवकरात लवकर सीईटी सेलला फिक्स करणं गरजेचं आहे. आणि त्याचसोबत हा तुम्ही व्हिडिओ शेअर करा, बरोबर. तर मित्रांनो, ठीक आहे, धन्यवाद. मला खात्री आहे तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेअर करणार आणि आपल्याला एक नक्की चांगली वेबसाईट पुन्हा मिळून जाणार, काही हरकत नाही त्याच्यात. आणि सीईटी सेलला मी आवाहन करतो, विनंती करतो की विद्यार्थ्याचा डाटा तुम्ही प्रायव्हेट ठेवा, असा विद्यार्थ्याचा डाटा तुम्ही रस्त्यावर टाकू नये.